माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आणि स्नेहपूर्वक स्वागत करतो। आणि 12वीच्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक या प्रकरणाच्या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आपणास माहितच आहे की आपण फक्त स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न समजून घेत नाही तर त्या प्रत्येक प्रश्नाचा अर्थही समजून घेतो, सोबतच त्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सुद्धा स्वाध्यायातून जाणून घेत असतो। आणि क्रमिक पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींची ही दुरुस्ती आपण करत असतो। आणि सोबतच कोविड-19च्या परिस्थितीमुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी कमी करण्यात आलेल्या 25% अभ्यासक्रमावर आधारित जर एखादा प्रश्न स्वाध्यायामध्ये दिलेला असेल तर त्याचीही माहिती तुम्हाला दिली जाते, कारण त्या प्रश्नांची तयारी या वर्षीच्या बोर्ड परीक्षेसाठी आपल्याला करावी लागणार नाही। तर समजून घेऊया 12वी अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक या प्रकरणातील स्वाध्याय आणि त्या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचा सविस्तर अर्थही आणि सोबतच त्या प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा। पहिला प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडा। आता यामध्ये योग्य पर्याय निवडा या प्रश्नामध्ये आपण 3 भाग केलेले होते। या अगोदरच्याही प्रकरणामध्ये जेव्हा आपण या सारखा प्रश्न अभ्यासला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बोर्ड परीक्षेला सामोरं जाताना योग्य पर्याय निवडा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्याचे 3 भाग आपण नीट लक्षात घेऊन मग उत्तराकडे वळायचं आहे। पहिला भाग म्हणजे ते योग्य विधान कोणतं आहे किंवा दिलेलं विधान नेमकं काय आहे हे आपल्याला पाहायचंय किंवा समजून घेऊन दिलेलं विधान वाचायचंय। दुसरा भाग म्हणजे त्या विधानाचे अ, ब, क आणि ड असे 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यातील कोणते पर्याय त्या विधानाला लागू होतात किंवा लागू होत नाहीत किंवा त्या संदर्भातील आहेत किंवा त्या संदर्भातील नाहीत हे आपल्याला शोधायचंय, दुसरी गोष्ट। आणि तिसरी गोष्ट, त्यापैकीचे जे विधानं आपण शोधलेली आहेत ते पर्यायातील कोणत्या पर्यायामध्ये ते येतं हे एक आपल्याला पाहायचंय। अशा पद्धतीने 3 भागामध्ये या प्रश्नाचं वर्गीकरण करून हा प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी तयारी करायची आहे। बघा, पहिलं विधान वाचतो, किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध। आता या ठिकाणी हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अयोग्य संबंध असं म्हटलेलं आहे। अयोग्य संबंध म्हणजे चुकीचा संबंध किंवा योग्य नसलेला संबंध किंवा त्या किंमत निर्देशांकाला लागू होत नाही असं विधाने शोधायला सांगितलेली आहेत। अ बघा, निर्देशांकाचे भौगोलिक साधन म्हणजे किंमत निर्देशांक हे निर्देशांकाचं भौगोलिक साधन आहे का, तर नाही, त्याच्यामुळे हे विधान लागू होत नाही। नंबर 2, हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, हवेच्या दाबाचेही मोजमाप निर्देशांकात केले जात नाही, तर निर्देशांक हा आर्थिक बदलाचं मोजमाप करणारं एक साधन आहे, त्यामुळं हवेतील दाबाचे मोजमाप केले जात नाही, म्हणून ब हे सुद्धा विधान लागू होत नाही। क बघा, आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते। यस, आर्थिक चलामध्ये होणारे जे सापेक्ष बदल आहेत ते या किंमत निर्देशांकामध्ये मोजले जातात, त्यामुळं क हे विधान लागू होतं। म्हणजे अयोग्य संबंध असलेली विधानं शोधायची आहेत आपल्याला। मग अयोग्य संबंध असणारं अ एक विधान आहे आणि अयोग्य संबंध असणारं ब हे दुसरं विधान आहे। क हे विधान मात्र योग्य संबंध दर्शवतं आणि ड निर्देशांक हा विशिष्ट सरासरी मध्ये असतो, हे ड हे सुद्धा योग्य संबंध दर्शविणारं विधान आहे। मग या ठिकाणी अ आणि ब हे दोनच विधानं अयोग्य संबंध दर्शवतात, त्याच्यामुळं अ आणि ब असा ज्या पर्यायामध्ये असेल उत्तराच्या
तो पर्याय हा आपल्या उत्तराचा पर्याय राहील। म्हणून उत्तरामध्ये पर्यायामध्ये दुसऱ्या क्रमांकाला अ आणि ब असं दिलेलं आहे, त्यामुळं याचं उत्तर आहे अ आणि ब। दुसरा प्रश्न, निर्देशांकाचे महत्व खालील विधानातून शोधा। निर्देशांकाचे महत्व सांगितलेले आहे। हे निर्देशांकाचे महत्व आपल्याला या 4 विधानांमध्ये कोणती विधानं हे निर्देशांकाचे महत्व स्पष्ट करणारी आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे किंवा शोधायचं आहे। भविष्य काळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त असतो का? तर हो, निर्देशांकाचं हे एक महत्व आहे की भविष्य काळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक महत्वपूर्ण आहे किंवा उपयुक्त आहे। भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी सुद्धा निर्देशांक उपयुक्त ठरतो। म्हणजे भाववाढीची परिस्थिती समजून घेण्यासाठी किंवा भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतो। त्यामुळे हे सुद्धा निर्देशांकाचे एक महत्व आहे। योग्य धोरणांची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतो, हे सुद्धा निर्देशांकाचे एक महत्व आहे। म्हणजे अ विधान, ब विधान आणि क विधान हे तीनही विधानं निर्देशांकाचे महत्व यामध्ये येतात। ड हे विधान काय म्हणत आहे बघा, निर्देशांक चुकीच्या वापरासाठी वापरला जाऊ शकतो किंवा चुकीच्या वापरासाठी निर्देशांक तयार केला जातो। आता हे जे ड विधान आहे विद्यार्थी मित्रांनो, हे ड विधान मात्र निर्देशांकाच्या महत्वामध्ये येत नाही। तर चुकीच्या उद्देशाने निर्देशांकाचं मापन केलं जाऊ शकतं, या अर्थाचं हे ड विधान हे निर्देशांकाची मर्यादा आहे, निर्देशांकाचं महत्व नाही। त्याच्यामुळं ड हे विधान वगळता इतर अ, ब आणि क हे तीनही विधानं निर्देशांकाचे महत्व दर्शवतात। त्यामुळं अ, ब आणि क असे पर्याय असणारा जो पर्याय असेल तो पर्याय उत्तरासाठी बरोबर ठरतो। आता मग अ, ब आणि क हा पर्यायामध्ये 4थ्या क्रमांकाला आहे, म्हणून 4थ्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे। नंबर 3, भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने। आता हे भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधानं म्हटलेले आहे, म्हणजे भारान्वित निर्देशांकाच्या बाबतीत खरी ठरणारी, भारान्वित निर्देशांकाच्या बाबतीत सत्य ठरणारी किंवा भारान्वित निर्देशांकाला लागू होणारी विधानं आपल्याला समजून घ्यायची आहेत। यामध्ये अ आहे, प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्व दिले जाते। विद्यार्थी मित्रांनो, भारान्वित निर्देशांक म्हणजे वस्तूंना योग्य भार देऊन तयार करण्यात येणारा निर्देशांक आहे। त्याच्यामुळं सर्व वस्तूंना या ठिकाणी समान महत्व दिलं जात नाही, तर अति महत्वाच्या वस्तूंना जास्त भार दिला जातो आणि कमी महत्वाच्या वस्तूंना कमी भार दिला जातो। त्याच्यामुळे सर्व वस्तूंना सारखेच महत्व दिले जाते। हे विधान मात्र भारान्वित निर्देशांकासाठी लागू होत नाही। आता ब बघा, विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो। हो, भारान्वित निर्देशांक तयार करत असताना प्रत्येक वस्तूला योग्य असा भार दिला जातो, त्यामुळे ब हे विधान लागू होतं। क आहे, बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते, हेही विधान बरोबर आहे। त्यामुळे ब आणि क हे 2 विधान लागू होत आहेत। ड लागू होतं का ते पाहू। भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लासपियर आणि पाश्चे या 2 अर्थशास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या पद्धती वापरल्या जातात, हे सुद्धा विधान भारान्वित निर्देशांकाच्या बाबतीत लागू होतं। त्याच्यामुळं ब, क आणि ड असे 3 पर्याय किंवा 3 विधानं लागू होतात। म्हणून ज्या उत्तरामध्ये ब, क आणि ड असा पर्याय दिलेला असेल ते उत्तर बरोबर आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, 4थ्या विधानाला मी या ठिकाणी गुलाबी शाईच्या पेनने रंगवलेला आहे किंवा शाईने रंगवलेला आहे। असं का रंगवलेलं आहे याचं कारण सांगतो। निर्देशांकाच्या मर्यादा, या प्रकरणामधला निर्देशांकाच्या मर्यादा हा मुद्दा शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड-19च्या परिस्थितीमुळे वगळण्यात आलेल्या 25% अभ्यासक्रमाअंतर्गत निर्देशांकाच्या मर्यादा हा मुद्दा या प्रकरणातून वगळलेला आहे। म्हणजे आपल्याला बोर्ड परीक्षेला या भागावर प्रश्न विचारला जाणार नाही, हे लक्षात असू द्या। निर्देशांकाच्या मर्यादाशी संबंधित असणाऱ्या विधानांमध्ये निर्देशांक संपूर्णपणे खात्रीशीर नसतात, हे विधान मर्यादेशी संबंधित आहे। गोळा केलेली माहिती पूर्वदूषित असू शकते, हे सुद्धा त्याच्याशी संबंधित आहे। प्रत्येक सूत्रामध्ये काहीही उणीव
काहीतरी उणीव असते हे सुद्धा मर्यादांशी संबंधित विधान आहे. आणि निर्देशांक वस्तूमधील गुणात्मक बदलांकडे दुर्लक्ष करतात हे सुद्धा मर्यादांशी संबंधित असणारं विधान आहे. त्याच्यामुळं चौथ्या विधानामध्ये अ, ब, क आणि ड असे सर्व पर्याय लागू होतात किंवा सर्व पर्याय हे त्याच्याशी संबंधित असणारे आहेत. आता पाचवं विधान आहे योग्य जोडीचा पर्याय निवडा. आता प्रत्येक निर्देशांक आणि त्या निर्देशांकाचं सूत्र दिलेलं आहे. किंमत निर्देशांक काढण्यासाठी समेशन P1 अपॉन P0 इंटू 100 हे सूत्र वापरलं जातं. म्हणून 1 ला ड हा पर्याय बरोबर आहे. आता इथं 1 ला ड 1 नंबरला 1 आहे आणि 2 नंबरला 1 आहे. 3 आणि 4 हे दोन्ही पर्याय उडाले. आता 1 आणि 2 मध्येच आपल्याला बघायचंय पुढचे सूत्र कोणते आहेत. आता मूल्य निर्देशांक कसा काढला जातो विद्यार्थी मित्रांनो, तर मूल्य निर्देशांक काढत असताना समेशन P1 अपॉन समेशन P1 Q1 असं घेतलं जातं आणि अपॉन समेशन P0 Q0 इंटू 100 हे त्याचं सूत्र आहे. त्यामुळे मूल्य निर्देशांकाला अ हा पर्याय बरोबर आहे. आता 1 ला ड होता, 2 ला अ हा दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे. 3 ला ब बघा, संख्यात्मक निर्देशांक हा समेशन Q1 अपॉन समेशन Q0 इंटू 100 ने मोजला जातो. त्यामुळे हेही बरोबर आहे. आणि चौथ्याला क म्हणजे 500चा किंमत निर्देशांक काढण्यासाठी समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q1 इंटू 100 हे सूत्र बरोबर आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो योग्य जोड्यांचा पर्याय हा दुसऱ्या क्रमांकाला आहे. त्याच्यानंतर आपण सहसंबंधाकडे येऊया. एका बाजूला सहसंबंध पूर्ण करून दिलेला आहे, दुसऱ्या बाजूचा पूर्ण करायचा आहे. आता या ठिकाणी निर्देशांक हा भाववाढीसाठी आपण किंमत निर्देशांक वापरतो. तसंच शेती उत्पादनासाठी कोणता निर्देशांक वापरायचा ते या चौकटीमध्ये लिहिलं पाहिजे. तर शेती उत्पादनासाठी कृषी उत्पादनाचा निर्देशांक वापरायचा असतो. त्यामुळे या चौकटीत उत्तर येईल कृषी उत्पादनाचा निर्देशांक. आता चालू वर्षाची किंमत ही जर P1 ने दर्शवलेली असेल तर मूळ वर्षाची किंमत कशाने दर्शवली जाईल, तर मूळ वर्षाची किंमत ही P0 ने दर्शवली जाईल. त्यामुळे या चौकटीमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या चौकटीमध्ये P0 असं उत्तर येईल. त्यानंतर लास्पियरचा जो निर्देशांक आहे तो काय दर्शवतो, जसं की 500चा निर्देशांक हा चालू वर्षाचे परिमाण विचारात घेऊन तयार केलेला आहे. अगदी तसंच लास्पियर यांचा निर्देशांक मात्र मूळ वर्षाचे परिमाण विचारात घेऊन तयार केला जातो. त्याच्यामुळे 500च्या निर्देशांकाला चालू वर्षाचे परिमाण आणि लास्पियरच्या निर्देशांकाला मूळ वर्षाचे परिमाण हा शब्द या ठिकाणी उत्तरासाठी वापरला जाईल. आता एक चल विचारात घेऊन जेव्हा निर्देशांक तयार केला जात असतो तेव्हा त्याला एकीकृत निर्देशांक असं म्हणतात. त्यामुळे इथं एकीकृत हा शब्द बरोबर आहे. आणि एकपेक्षा जास्त चल विचारात घेऊन किंवा चलांचा गट विचारात घेऊन निर्देशांक तयार होतो तेव्हा त्याला संयुक्त निर्देशांक म्हणायचं. त्यामुळे इथं संयुक्त निर्देशांक बरोबर चलांचा गट असा संबंध जोडलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 हा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. 4 गुणांसाठी जर हा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे द्यामध्ये विचारला जात असेल तर त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी या पहिल्या उदाहरणामध्ये किंमत निर्देशांक काढायला सांगितलेला आहे. म्हणजे हे उदाहरण दिलेलं आहे आणि या उदाहरणावरून आपल्याला वर आता आपण म्हटल्याप्रमाणे हे जे किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे समेशन P1 अपॉन समेशन P0 इंटू 100 या सूत्राचा वापर करून ह्या उदाहरणावरून आपल्याला काय करायचं आहे, किंमत निर्देशांक मोजायचा आहे. आता दुसरा प्रश्न समजून घेऊ. खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा. आता या ठिकाणी संख्यात्मक निर्देशांक काढायला सांगितलेला आहे. संख्यात्मक निर्देशांक काढण्यासाठी सुद्धा आता आपण वर सूत्र पाहिलेलं होतं समेशन Q1 अपॉन समेशन Q0 इंटू 100 या सूत्राचा वापर करून या उदाहरणावरून संख्यात्मक निर्देशांक 4 गुणांसाठी काढावा लागेल. खालील आकडेवारीवरून मूल्य निर्देशांक काढा. तर आता या ठिकाणी मूळ वर्ष आणि चालू वर्ष, किंमत व परिमाण आणि किंमत व परिमाण अशा पद्धतीचं हे उदाहरण दिलेलं आहे. अ, ब, क, ड, ई या वस्तूंच्या संदर्भातलं. यावरून आपल्याला मूल्य निर्देशांक काढायचा आहे. वरील सूत्राचा अवलंब करून
यानुसार आपल्याला 4 गुणांसाठी मूल्य निर्देशांक काढावा लागेल। आता चौथ्या विधानाकडे येऊया। चौथ्या विधानामध्ये लास्पियरचा एक निर्देशांक आणि पाश्चेचा एक किंमत निर्देशांक काढायला सांगितलेला आहे। या उदाहरणाचा वापर करून लास्पियरचा आणि पाश्चेचा किंमत निर्देशांक 4 गुणांसाठी आपल्याला काढायला सांगितलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेनुसार जर आपण विचार केला तर प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा हा आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये फरक स्पष्ट करा अशा स्वरूपाचा 2 गुणांसाठी विचारला जाणाऱ्या प्रश्नामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। याच्यामध्ये एक आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक। मग साध्या निर्देशांकाची व्याख्या द्यावी लागेल, भारान्वित निर्देशांकाची व्याख्या द्यावी लागेल। साध्या निर्देशांकामध्ये सर्व वस्तूंना समान महत्त्व दिलं जातं। भारान्वित निर्देशांकामध्ये जास्तीच्या महत्त्वाच्या वस्तूंना जास्त भारांश दिला जातो आणि कमी महत्त्वाच्या वस्तूंना कमी भारांश दिला जातो। अशा स्वरूपामध्ये 2-3 मुद्द्यांमध्ये आपल्याला हा फरक लिहायचा असतो, पण पहिला फरकाचा मुद्दा हा व्याख्येचाच असला पाहिजे। 2 किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक। याही ठिकाणी किंमत निर्देशांक म्हणजे काय याची व्याख्या आणि संख्यात्मक निर्देशांक म्हणजे काय याची व्याख्या येईल। आणि फरकाचा दुसरा मुद्दा हा आपण कोणत्याही स्वरूपात लिहू शकतो, पण फरकाचा पहिला मुद्दा मात्र व्याख्येचाच असावा लागेल। लास्पियरचा निर्देशांक आणि पाश्चेचा निर्देशांक अशा स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला फरक विचारला जाऊ शकतो। या ठिकाणी सुद्धा त्या लास्पियरच्या किंमत निर्देशांकाचा अर्थ आणि पाश्चेच्या निर्देशांकाचा अर्थ आपल्याला अगोदर सांगावा लागेल आणि मग फरकाचा कोणताही एक मुद्दा आपण घेऊ शकतो। जसं की आता या ठिकाणी एक मुद्दा आपण पाहिलेला होता की पाश्चेच्या निर्देशांकामध्ये चालू वर्षाचे परिमाण विचारात घेतला जातात, तर लास्पियरच्या निर्देशांकामध्ये मूळ वर्षाचे परिमाण विचारात घेतले जातात, असाही फरकाचा मुद्दा आपण लिहू शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इथं विचारलेला हा 5वा जो प्रश्न आहे तो बोर्ड प्रश्नपत्रिकेत 4थ्या क्रमांकावरचा प्रश्न आहे। खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे सहकारण लिहायचं आहे। म्हणजे याचा अर्थ खालील विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही हे सहकारण स्पष्ट करायचं आहे। आता हे स्पष्ट करत असताना पहिलं विधान असं लिहायचं की या विधानाशी मी सहमत असणारं विधान असेल तर सहमत आहे आणि सहमत नसणारं विधान असेल तर सहमत नाही। हे पहिलं विधान लिहायला विसरायचं नाही, कारण 4 मार्कांपैकी 1 मार्क हा सहमत आहे का सहमत नाही याच्यासाठी दिला जाणार आहे। पहिलं विधान बघा, निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात। आता किंमत पातळीतील बदल निर्देशांकामध्ये मोजले जातातच, परंतु या ठिकाणी फक्त हा शब्द वापरलेला आहे। तर फक्त किंमत पातळीतीलच बदल मोजले जातात असं नाही, म्हणून या विधानाशी मी सहमत नाही असं म्हणावं लागेल। आणि आपल्याला निर्देशांकामध्ये किंमत पातळीतील बदलाबरोबरच इतर कोणत्या बदलांचं मापन सुद्धा निर्देशांकामध्ये केलं जातं त्याचं स्पष्टीकरण म्हणजे संख्यात्मक निर्देशांक आहे किंवा मूल्य निर्देशांक आहे किंवा विशिष्ट हेतू निर्देशांक आहे। त्यामुळं किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी फक्त किंमत निर्देशांक वापरला जाईल, पण निर्देशांकाचे इतरही काही प्रकार आहेत, त्यामुळे तेही या ठिकाणी विश्लेषणामध्ये आपल्याला लिहायला पाहिजे। दुसरं विधान या ठिकाणी गुलाबी शाईच्या रंगाने रंगवलंय। याचं कारण निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत। निर्देशांकाच्या ज्या मर्यादा आहेत त्या आता म्हटल्याप्रमाणे या शैक्षणिक वर्षासाठी फक्त शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला हा प्रश्न आहे। या विधानाशी मी सहमत नाही आणि निर्देशांकाच्या मर्यादा पुढील प्रमाणे आहेत आणि प्रत्येक मर्यादा घेऊन त्याचं स्पष्टीकरण करायला पाहिजे। किमान 3 मर्यादा आणि त्यांचं स्पष्टीकरण अपेक्षित आहे। विधान क्रमांक 3, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो असं म्हटलेलं आहे। मूळ वर्षाशिवाय निर्देशांक तयार होऊ शकेल का? अजिबात होऊ शकत नाही। निर्देशांक तयार करण्यासाठी मूळ वर्ष विचारात घ्यावंच लागतं, त्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही। निर्देशांक तयार करण्यासाठी मूळ वर्ष विचारात घ्यावे लागते
आणि मूळ वर्ष कशा स्वरूपाचं असावं त्याचं स्पष्टीकरण सुद्धा 3 गुणांसाठीच्या स्पष्टीकरणात अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 6 इथं देण्यात आलेला प्रश्न क्रमांक 6 हा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 3 म्हणजे तिसऱ्या प्रश्नामध्ये 4 गुणांसाठी असे प्रश्न विचारले जातील। उदाहरणार्थ निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, 4 गुणांसाठी विचारला तर 4 वैशिष्ट्ये लिहून आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत। किंवा निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा, हा सुद्धा जर 4 गुणांसाठी विचारलेला असेल प्रश्न तर निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करणारे कोणतेही 4 मुद्दे आणि त्या 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरासाठी अपेक्षित आहे। आणि प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न मात्र आपल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 8 गुणांसाठी विचारण्यात येणारा प्रश्न क्रमांक 6 हा आहे। प्रश्न 6 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नामध्ये जर अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला निर्देशांकाच्या रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला सविस्तर 8 मार्कांसाठीच हे उत्तर लिहायचं असल्यामुळे पहिल्यांदा प्रस्तावना लिहिणे अपेक्षित आहे, नंतर निर्देशांकाची व्याख्या लिहिणे अपेक्षित आहे आणि मग निर्देशांकाची रचना याच्यामध्ये विशिष्ट हेतू, मूळ वर्षाची निवड, वस्तूंची निवड, वस्तूंच्या किमतीची निवड, योग्य सूत्राची निवड हे जे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत ते सर्वच्या सर्व मुद्दे आणि त्यांचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिणे अपेक्षित, अनिवार्य आणि आवश्यक आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलं निर्देशांक या प्रकरणाच्या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आणि त्यांचं अचूक उत्तर। धन्यवाद।